बायकोनी सुख दिलेला प्राणी आहे का इथे तुळजापूरमध्ये? बरं मरू द्या, सगळ्यांना विचारतो, पुरुषांना, तुम्हाला नाही, पुरुषांना विचारतो, ज्याला ज्याला संसारामध्ये 100% चांगली बायको मिळाली, 99% नाही, 100% चांगली बायको मिळाली, त्यांनी हात वर करा, त्याचा लगेच सत्कार करू. 1 2 3. तुम्हाला ज्यांनी ज्यांनी हात वर केलं ना त्यांना तुळजा भावानी शपथ आहे, तुझ्या आईला एवढी सुद्धा शिवी दिला नाही त्यांनी हात वर. तुझ्या आईला सुद्धा म्हणलं नाही तुम्ही बायकोला तुमच्या. मग बर का 400 वर्षापूर्वी एकदा इमान आलतं तुकोबरायला न्यायला, आता ह्या कोकाटे महाराजांना यायला इमानच येणार. काय काय बदल एक वैराग्य, अहो त्यांना सुद्धा मिळाली नव्हती राव. ऐका, ह्यांचं मरून द्या, ह्यांचं मरून द्या. तुम्हाला विचारतो, तुम्हाला सगळ्यांना, जिला संसारामध्ये 100% 99% म्हणत नाही, 100% चांगला नवरा मिळालाय, तिने हातवर करा, तिचा सत्कार घेऊ लगेच. 1 2 4 6 8 10 12 14 16 18 20. आपापल्या शेजारची ध्यानात ठेवा, अचानक हात खाली जाणे दाट शक्यता आहे. ऐका, आता तुम्हाला तुळजा भवानीची शपथ आहे, जी बायको आपल्या नवऱ्याला त्याच्या पाठीमाग त्याला इकिरी शब्दात बोलले नाही, तिने हातवर करा, ह्यो बाबा असाच आहे, ह्यो बाबा तसाच आहे, ह्यो आईचंच ऐक तू, बहिणीचंच ऐक तू, आणि मी सांगाय गेलं की ज्या कानाची भोक बंद होते ती. खोटं बोलला तर अटॅक येऊन मला देवाची शपथ आहे तुम्हाला. खाली हात सगळं 20-25 जणीचा हात वर होतो, 20-25 इकीचा पण वर नाही, खालीच. मरण्यापेक्षा कसं काय महाराज, हा संसार आहे, लक्षात असू द्या. आणि संसाराचा नियम आहे दुःख देणं, केवळ दुःख. तरी सुद्धा रात्रीचा दिवस करतो ना आपण ह्यांच्यासाठी. देवाला एवढ्या वेळा आठवतो का? संसाराचा नियम आहे, तुम्ही ऐकू नका, सगळ्या पुरुषांनी ऐका. संसाराचा नियम आहे, संसारामध्ये बायको आणि बोका ह्याला तुम्ही किती जीव लावा, किती प्रेम करा, ती गुरगुर केल्याशिवाय राहणार. आणि आता तुम्ही ऐकू नका, तुम्ही ऐका. संसारामध्ये नवरा आणि मांजर ह्याला तुम्ही किती बोला, रोज बोला, आणि किती लांब सोडण्या संध्याकाळी बोंबलत घरेल्याशिवाय राहणार. बरोबर आहे का? घरी जाताना इतकं बायकोनी बोलली तरी घरी जाताना तुमच्या गटाचं बोलू नका तुमच्या गटाचं असू द्या, काय चाललं असेल त्यांचं महत्वाचं असू, तुमच्या गटाचं लग्न झालं आहे, वळखणे काहीतरी विशिष्ट खून आहे. काय खून आहे? तुम्ही ज्यावेळेस तुमच्या बापाच्या घरी होता त्यावेळेस तुमच्या अंगावरती ड्रेस होता, बरोबर आहे? बोला राव, तुम्ही नाही बोलायचं, त्यांना तुम्ही नाही बोलायचं, फक्त त्यांना विचारणे. तुम्ही तुमच्या बापाच्या घरी होता, तुमच्या अंगावरती ड्रेस होता, बरोबर आहे? तुमचं लग्न झालं, ड्रेस गेला आणि साडी आली, कपाळाला काय अर्जिनी लावलंय तिने तरी सांगा बर. कुंकू आलं, गळ्यात मणिमंगळसूत्राला, पायात जुडवी आली, असा पेहराव बघितला. काय म्हणायचं? ह्या भगिनीचं, ह्या माऊलीचं लग्न झालेलं आहे. हे तुमच्याकडे बघितलं की लक्षात येतं ह्या माऊलीचं लग्न झाले की नाही, बरोबर आहे? हे झालं तुमचं लग्न झाले की नाही वळ्याकणी, तुमच्या गटाचं लग्न झाले की नाही वळ्याकणीची खून ही झाली तुमची. आता आमच्या गटाचं लग्न झाले की नाही वळ्याकणीची खून आहे का? काय आमच्या गटाचं लग्न झाले की नाही वळ्याकणीची एक साधी आणि सोपी खून, ह्यांची तोंड एकाच्या चेहऱ्यावर हसू नाही, एकाच्या. बरं, ह्यांची तोंड अशी कुणामुळे झाली? बापू तो टेन्शन नाही येत काय? टेन्शन घेऊ नका बापू, मी आहे. आबा कुठे येतं?
आबा आहेत का? आबा लांब गेला राव तिकडं. ऐका, नवरा बायकोची रोजच भांडणं व्हायची. नवरा म्हणायचा मी गाड्यासारखा गडी, गाड्यासारखा गडी, आणि मला बायकांची कामं तू लावती. दळणं मी आणायची, दळणाच्या पिशव्या मनाला नव्हती. माझं मित्र तिथं चौकात बसलेले असतात, ती म्हणतात हे बैल आहे, बायकोच ऐक तू बैल आहे, माझा अपमान होतो. गाड्यासारखा गडी मला दळणाच्या पिशव्या नाही लावती. बायको म्हणजे गाड्याला गिळायला लागत नाही. आता हे शब्द तुमचं तुम्हीच बोलू जाणं, ही कुठल्या डिक्शनरी सापणार नाही. तो म्हणला एक तुझ्यावर मला काय वाद घालायचा नाही. पुढे जाऊन लय वाद होण्यापेक्षा आत्ताच मी असा निर्णय घेतलाय, माझा मित्र वकील आहे, त्याच्याकडे मी उद्याच जाणार आणि तुला तुमच्याला देणार, सोळी चिठ्ठी देणार. बायको म्हणली जा. त्याला वाटलं बायको कदाचित म्हणेल नको नका तसं करू. बायको म्हणली जा, तुझा मित्र वकील आहे ना, जाण फक्त मला सोळी चिठ्ठी दी, पुढचं काय करायची ती मी बघते. ती खरंच रागाच्या चिठ्ठीत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलं, आंघोळ केली, चांगली कपडे घातली आणि वकिलाकडे गेलं. पण ज्या स्पीडने वकिलाकडे गेलं त्या स्पीडने माघारी आलं आणि बायकोला म्हणला दळणाची पिशवी दे, दळणाची पिशवी दे. बायको म्हणली कर गेलता तिकडे वकिलाकडे. काय झालं, का आला माघारी? काय सांगून कुठल्या तोंडाने सांगू? ज्याच्याकडे घटस्फोट घ्यायला गेलतो ना तो स्वतः भांडी घासत होता, त्याची अवस्था बघितली. म्हटलं त्याच्यापेक्षा आपलं चांगलं आहे म्हणून माघारी आलं. हाय ना, हाय ना. ऐका ऐका, म्हणून आपल्याला देव मिळत नाही. देव मिळत नाही का? मिळत नाही का? मिळत नाही आपल्या अंतःकरणामध्ये 3 विकार आहेत, लक्षात असू द्या. 3 विकार कुठले? काम, क्रोध, लोभ. हे 3 विकार असल्यामुळं देव असून सुद्धा त्याची अनुभूती येत नाही, आपल्याला लक्षात असू द्या. आणि कधी जातात माहिती का? फक्त भगवंताच्या नामचिंतनाने हे 3 विकार जातात. तुकोबराय सांगतात, मी संसारात होतो, संसाराची किंमत मला कळली, मी फक्त भगवंत प्राप्ती करण्यासाठी माझा प्रयत्न केला. मी भगवंताला शरण गेलो आणि शरण गेल्यानंतर भगवंतानी माझी अवस्था एका शेंदडासारखी केली. शेंदड शेंदड शेंदड. तुम्हाला तुळजापुरात नसेल शेंदड बघाय, काय माहिती? माहिती तुम्हाला काय विषय संपला, सगळंच माहिती तुम्हाला. शेंदडासारखी केली. ती शेंदड कच्चं असतं ना, कच्चं, त्यावेळेस त्याच्याकडे 3 गुण आहेत. पहिला गुण, बघायला गेलं तर ते हिरवं आहे, फोडायला गेलं ते कठीण आहे, आणि खायला गेलं ते कडू आहे. हे शेंदड आहे, संसारामध्ये आहे तोपर्यंत ह्याच्यात 3 गुण आहेत. कच्चं आहे, कठीण आहे, लवत नाही माणूस कधी कुठं, आणि कडू. पण हे शेंदड तुकोबाला सांगतात, मी हे शेंदड भगवंताला शरण गेल्यानंतर, शेंदड पिकल्यानंतर जसं 3 गुण बदलतात. कच्चा असताना हिरवेपणा जातो आणि तिथे पिवळेपणा येतो, कठीणपणा जातो तिथे मऊपणा येतो, आणि कडूपणा जाऊन गोडपणा येतो. मी संसारात होतो, कच्चा होतो, हिरवा होतो, कठीण होतो, कडू होतो. मी भगवंताला शरण गेलो, शरण गेल्यानंतर त्या शेंदडासारखे माझ्या आयुष्यात बदल केला. अभंगाचं पहिलं पिकलिया शेंदे कडूपणे गेले, पिकलिया शेंदे कडूपण 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 गेले, कैसे मकेले पांडुरंगे, कैसे मकेले पांडुरंगे, कैसे मकेले पांडुरंगे, कैसे मकेले पांडुरंगे, कैसे मकेले
लोभ निमाले ठाईचे काम 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 क्रोध लोभ निमाले ठाई काम क्रोध लोभ निमाले ठाये ते काम क्रोध लोभ निमाले ठाये ते काम क्रोध लोभ निमाले ठाये ते काम क्रोध लोभ निमाले ठाईचे पिकले असे दे कडपण गेले पैश्याम गेले नारायण पैश्याम गेले पांडुरंगे पिकले असे दे कडपण गेले पैश्याम गेले पांडुरंगे पैश्याम गेले पांडुरंगे 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 भगवंताला शरण गेल्यानंतर भगवंताने तुकोबरायांच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं त्या पिकलेल्या शेंदासारखं. त्याचबरोबर आपल्या अंतःकरणामध्ये देव आहे, पण आपल्याला अनुभूती काय येत नाही. 3 विकार सांगितले मी आत आहेत. मी सांगतो 3 कुठं 3 जाग्यावर 3 नसावेत ऐका. 3 जाग्यावर 3 कुठले 3 कुठं नसावेत ऐका. आपल्या देहामध्ये 3 नसावेत. देहामध्ये 3 नसावेत. देहाला 3 नसावेत. चित्तामध्ये 3 नसावेत. घरामध्ये 3 नसावेत. गावामध्ये 3 नसावेत आणि देशामध्ये 3 नसावेत. देहामध्ये कोणते 3 नसावेत? काम क्रोध लोभ हे देहामध्ये नसावेत. देहाला 3 नसावेत. ताप पाप दैन्य देहाला नसावेत. चित्तामध्ये 3 नसावेत. मल विक्षेप आवरम चित्तामध्ये नसावेत. घरामध्ये 3 नसावेत. आळस भांडण आणि व्यसन घरामध्ये नसावं. गावामध्ये 3 नसावेत. चोरी चहाडी आणि व्यभिचार गावामध्ये नसावा. आणि देशामध्ये 3 नसावे. अनाचार नसावा, अत्याचार नसावा आणि भ्रष्टाचार नसावा. हे 3 ठिकाणी नसावे. आता चिंतन तुमच्या डोक्यावरून जाईल म्हणून जेवढं सोपं तुम्हाला झेपल एवढंच सांगतो. घरामध्ये 3 नसावेत. घरामध्ये 3 नसावेत. पहिली घरामध्ये आळस कुणाला नसावा. आळस कुणाला नसावा. आळस हा माणसाचा शत्रू आहे. हो, ही तेवढी वाक्य द्यायला माझी संघटना जोरात आहे बरं. काही बाळासाहेब अखिल भारतीय बाळासाहेब पेतळ संघटना माझी उत्तर कचाकच देते ती ऐका. आळस सगळ्यांना प्रश्न विचारतो. सगळ्यांना महिलांना तुम्ही किती वाजता उठता सकाळी? महिला आहे का तुम्ही? मी महिलांना बोंबलून सांगितलं ना. महिला शंका आहे का काय तुम्हाला? नाही ना. फक्त महिलांना. तुम्हाला विचारलं तुम्ही सांगायचं कितीला? पहाटे 5 वाजता उठलं पाहिजे. पहाटे 5 वाजता. 5 वाजता उठून काय करायचं? स्वतःचं सगळं आवरायचं. देवपूजा करायची. तुळशीला पाणी घालायचं. दारात सडा टाकायचा. रांगोळी काढायची. कारण पहाटे 5 वाजता आपल्या दरवाजातून विष्णू लक्ष्मी जात असतात. लक्ष्मी नारायण आपल्या दरवाजातून जात असतात. त्यांच्या स्वागतासाठी आपला दरवाजा उघडा असावा. आणि 2 वाजेपर्यंत मोबाईल चालला आणि तशीच झोपली आणि पहाटे 5ला जाग आली नाही. लक्ष्मी काय म्हणते माहिती का? झोप 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 निवांत झोप, मी दुसऱ्याच्या घरी जाते. बरं, आपण रात्री दिवसा पळतोय कशासाठी? लक्ष्मीसाठी. मग तिच्या स्वागताला आपला दरवाजा उघडा नको का? उघडा पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल, तुम्ही सांगितलं सडा टाकायचा, आमच्या नवऱ्याने फरशी टाकली, उकळायची का? अजिबात नाही. फक्त रांगोळी काढा, पाणी टाकून, संपला विषय. आता तुम्ही पुरुषांनी ह्या पहाटे 5ला उठल्यावर तुम्ही कितीला उठणार? तुम्ही पण पहाटे 5ला उठलं पाहिजे. कारण पहाटे 5 वाजता तुमच्या मनामध्ये जे विचार येतात ना, ते सगळे विचार पॉझिटिव्ह येत असतात. आणि पॉझिटिव्ह विचार तुमचा दिवस सगळा आनंदात घालवत असतात. म्हणून तुम्ही सुद्धा पहाटे 5 वाजता उठलं पाहिजे. मुलांनी सुद्धा मुलांनी पहाटे 5 वाजता उठलं पाहिजे. शरीर कमवलं पाहिजे. तालमीत गेलं पाहिजे. व्यायाम केला पाहिजे पहाटे 5 वाजता. त्यामुळे घरात पहिल्यांदा कोणाला आळस नसला पाहिजे. दुसरी गोष्ट, घरामध्ये भांडण नसलं पाहिजे. भांडण
कारण ज्या घरात भांडण आहे, कलह आहे, त्या घरात लक्ष्मी थांबत नाही, दम काढत नाही. तिला कधी वाटतं मी बाहेर पडावं भांडण. आता घरात 2 स्त्रिया अशा आहेत, त्या सतत कुरबुर करते, त्या भांडणं करते त्या, आणि त्याच्यामुळे आमच्या सगळ्याला ताप होतो. त्या 2 कोण बायका? वा हित आले फक्त बोलू कसं माणसात. कोण? सासू आणि सोना. या बर हा. आता तुम्हाला सासूची तुमच्या आणि तुमची भांडणं होणार असं वाटतंय का? माझ्याकडे औषध आहे. भांडणं होण्यात ह्याचं औषध आहे. सांगू का? सांगू का? सांगू का? हा सांगा. म्हणताय म्हणती 100% हानाहानी होती. आता औषध आहे का? आता औषध आहे का? 4 गोष्टी सुनेने पाळायच्या आणि 4 गोष्टी सासूने पाळायच्या. आता पहिल्यांदा कुणाला सांगू? दोघीपैकी तिला 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 ही म्हणणार तिला आणि ती म्हणणार तिला. पण तरी पण आयांना थोडा मान देऊ, आमच्या आयात्यांना थोडा मान देऊ. आणि तुम्ही बहिणी, आणि तुम्ही द्या नाही, मुख्यमंत्र्याची आहे लाडक्या, आणि ती पण लाडकी आहे. त्यामुळं पहिल्यांदा तुम्हाला सांगू, आपल्या 4 गोष्टी पाळायच्या. आपल्या नवऱ्याला आहे तेव्हा काय आभाळातनं पडलेला नाही, बरोबर आहे. आणि तिने काळीच तोडून तुमच्या हातात दिलंय, काळीच तोडून तुमच्या हातात दिलंय. त्यामुळं आपल्या नवऱ्याला आहे आणि तिची मरेपर्यंत सेवा मला करावी लागणार आहे. ही तुमच्या मनाची पहिली तयारी करून ठेवा. तयारी तुम्ही नका वाजू टाळ्या. सांगतो ह्यांना तुम्ही टाळ्या वाजवता. ऐका, तुम्ही गडबड कर नका. ही तू सगळे वितो मरेपर्यंत तिची सेवा करायची. ती म्हातारी ती बोलल कितीच टाइम नाही गप्प पडेल. तुम्ही तोंडाला कुलूप लावा, एवढंच करा, बाकी काहीच करू नका. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपल्या सासूचा कधी अपमान करू नका. ती थकली म्हणून तिचा अपमान करू नका. अपमान कसा करता तुम्हाला सांगतो. तुमच्या खोडी कशा सांगतो, खोडी तिचा अपमान करण्याची. संध्याकाळ झाली, तुमचा मुलगा आणि तुमची सासू दोघं जेवायला बसल्यात. तुम्ही दोघाला 2 ताटं नेऊन देता आणि जाता जाता तुमच्या पोराला म्हणता गीळ गीळ गीळ, फुकाटचं गीळ म्हणता. कोणाला? पोराला. आणि म्हणायचं असतं कोणाला? शाबाश, ही मान्य केलं तेवढं तरी चिकार झालं, कीर्तनच सार्थकी लागलं. तिचा अपमान करू नका, अपमान करू नका. माहिती का? तुम्ही सून आहे ना, तुम्ही सून कुणाची तरी सून आहे तुम्ही आत्ता. ती लय दिवसासाठी नाही, लय दिवसासाठी अजिबात नाही. फक्त 25 वर्षासाठी तुम्ही कुणाची तरी सून आहे. 25 वर्षानंतर तुम्ही सुद्धा कुणाची तरी सासू होणार आहे, लक्षात असू द्या. आणि जसं तुम्ही आत्ता तुमच्या सासूला वागवताय ना, तो देव आहे, लक्षात असू द्या. केले कर्म झाले त्याची भोग आली, उपजले मिले 80 किती. आणि माझी काळजी बाई म्हणजे जी काळजी बीचा माणूस म्हणतात ना, खरं होतं. तिसरी गोष्ट कधीतरी, रोज म्हणत नाही मी, कधीतरी आपली सासू झोपल्यावर तिचं प्रेमाने हातपाय दाबा. अग बाई, पहिली 2 बरी होती, मग तिसरं काय काढलं मध्ये छानी? हातपाय. आणि तिचं आणि मी काय होईल काय सांगा ना. आपल्या आईचा आपण हातपाय दाबत नाही का? दाबतो का नाही? आपल्या आईवर प्रेम करतो का नाही? मग नवऱ्याच्या आईला आपली आई समजा ना, घरात वादच होणार नाही. महाराज, आपण समजा बाहेरनं थकून आलो आणि आपली आई झोपली आणि आपली बायको आपल्या आईचं हातपाय दाबती, हे चित्र बघितल्यावर चक्करेल करायला. ऐका, आणि हातपाय दाबताना प्रेमाने दाबाय सांगितल्या, नाही तर असं दाबा पाक म्हातारी उलटी पालटी करून टाका, मिलीच खालाच आली पाहिजे, म्हणजे तुम्ही नेसाट चाल. तसलं करायचं नाही. आता ह्या म्हणत्याल
शिव बाबा नुसता सुनांना सांगतोय, पण आमची म्हातारी किती खुडची ह्याला काय माहिती. आपल्या पण अंगात थोडी खोडी नाहीत, आहेत ना, आहेत. आपली सून आपल्या घरी जी आली ती कुणाची जेव्हा आली, आपल्या जेव्हा आली ना, तिने सगळं तिचं आईबाप तिथंच ठेवलं, बहीण भावंड तिथंच ठेवली, सगळा परिवार तिथंच ठेवला आणि आपल्या विश्वासावरती हित आली ना. आपल्याशिवाय प्रेम करणारं तिच्यावर कोण आहे? प्रेम करणारं कोण आहे सांगा ना तिच्यावर? आपल्या लेकी एवढं तुम्ही तिला जीव लावला पाहिजे का नाही? लावला पाहिजे का नाही? त्यामुळं तुमच्या काळात सासवांनी ध्यानात ठेवा, तुमच्या काळात तुम्ही किती तीर मारलं त्या आत्ताच्या नवीन पुरीला सांगत बसू नका. आमच्या काळात असंच होतं, आमच्या काळात तसंच होतं, आमच्या काळात आम्ही एवढी चोळी घालायचो, आता तुम्ही एवढीच घालताय, तुम्ही एवढीच घालतात ना. त्यांच्या स्वातंत्र्यावर गादा आणू नका. तुम्हाला भोगावं लागलं, त्यांनी का भोगायचं? अजिबात त्यांच्या स्वातंत्र्यावर गादा आणू नका. दुसरी गोष्ट, आपल्या सुनेची तक्रार शेजारणीला जाऊन करू नका. भांडणाचं मूळ हितनं, बाया वाटोळं झालं माझ्या पोराचं, सगळं वाटोळं का सुन नाही चांगली मिळाली, काय कारण आहे का? काय सांगायचं, माझ्या काळात पावशेर कोड त्याला आणलं, पावशेर महिना काढायची, महिना आठवड्याला किलो लागतोय, जगल का पोर माझं? अगं तुला काय घेणं देणं? तुझा नवरा 10,000 कमवत होता, तिचा 1,00,000 कमावतोय. तिने चपात्या तेलात तळून काढून ती, नाही तर आका गोडे तालाचा डबा अंगावर ओतून घेऊ ती. तू गप ना. हे सुना टाळ्या वाजवायला लागल्या, सुना टाळ्या वाजवायला लागल्या. खरे ना, खरे ना, खरे. आणि तिसरी गोष्ट महत्वाची, तुमचा पोरगा बाहेरनं दमून आल्यावर, तुमच्या सुनेची तक्रार तुमच्या मुलाकडे करू नका. तुमच्या सुनेची तक्रार तुमच्या मुलाकडे करू नका, कारण तुमचा मुलगा तिचं काहीही करू शकत नाही. काय करेल काय बापूला ताण घेऊ नका, काहीच करू शकत नाही. एवढ्याच गोष्टी पाळायच्या. त्याला भांडणं, घरात भांडण नाही पाहिजे. आणि असा एक घरात प्राणी, त्याला सल्ला देण्याची गरज आहे. असा एक घरात प्राणी, तो म्हणजे सासरा. सुनेच्या दृष्टीने सासरा म्हणजे देव माणूस आहे, देव माणूस आहे सासरा म्हणजे. जर सुनबाईचं सासऱ्याला म्हणली, मामनजी बघा ना, आहे का नाही, हल्ली किरकोळ कारणावनं भांडण काढतात, सारखी चिडचिड करतात, रागराग करतात, आदळआपट करतात. ही अशी तक्रार तुमच्या नवऱ्याकडं सुनेने केल्यावर ह्यांनी कोणाची बाजू घेतली पाहिजे? आपली बाजू घेतली पाहिजे ना. ह्या अवलादी तशा नाहीत म्हणत, ती पहिल्यापासून तशीच आहे, मी कसं दिवस काढले ती माझी मला माहिती. त्यामुळे सुनाला वाटतो सासरा माझा देव माणूस, म्हातारी माझी कडूस. त्यामुळे प्रत्येक सासऱ्याने म्हातारी झाली असली तर आपल्या बायकोची बाजू घ्या. आपल्या सुन देखता तिचा अपमान करू नका, नका करू. कारण तिने तुमच्या आयुष्यात सुखदुःखात सगळी साथ दिली का नाही? तुमच्या गरिबीची कधी तक्रार केली का? तिने दसऱ्याला साडी मागितली, तुम्ही दिवाळीला आणली, काय म्हणली ती? तुमच्या गरिबीचा चौकात तमाशा मांडला तिने. बरं, तिने तुमच्या आईला पण समजून घेतलं, आता तुमच्या सुनाला पण तिने समजून घ्यायचं का? त्यामुळं सुन देखता आपल्या बायकोचा अपमान करू नका. म्हातारी झाली म्हणून काय झालं? याव का, ती तुमच्या मनापासून प्रेम करते. आणि एकदा प्रेम करणारी व्यक्ती आपल्या आयुष्यातनं निघून गेली ना, तिथनं पुढचं सगळं आयुष्य माणूस केवळ मरण येत नाही म्हणून जगतो, लक्षात असू द्या. आणि मरण येत नाही म्हणून जगणं, याला रोज मृत्यू बघणं म्हणतात, रोज. ज्याची म्हातारपणी जोडी फुटली ना, एखादी जी म्हातारी गेली त्या म्हाताऱ्याला जाऊन भेटा, किंवा ज्याचा म्हातारा गेलाय त्या म्हातारीला जाऊन भेटा. जोडी फुटल्यावर किती हाल असतात लक्षात असू द्या.
त्यामुळे आहे ना म्हातारी का असाना प्रेम करून घ्या, लक्षात असू द्या. त्यामुळे माझं कीर्तन झालं की आता कीर्तन संपलं की त्यातलं एक गुलाबाचं फूल घेऊन जा, म्हातारीला ओठवा, ओठ ओठ आय लव्ह यू म्हणा ना, करा ना प्रेम. म्हातार तरुणपणीच प्रेम करायचं असतं का? मरेपर्यंत प्रेम करायचं, आपली शेवटची आपली, लक्षात असू द्या. फक्त फुल देताना आपल्याच म्हातारीला द्या, नाही तर ह्या वयात तोंड फोडून घ्याचाल. ह्याचं कीर्तन ऐकलं आणि असा उद्योग झाला, मी तिथं नसणार, तुमचं तुम्ही बघा. प्रेम सुख देई, 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 सुख देई, प्रेम 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 सुख देई. प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेम सुख